महाराष्ट्र विधान परिषदेतील सदस्यांच्या उपस्थितीच्या आकडेवारीतून धक्कादायक बाब समोर। उद्धव ठाकरेंची फक्त 31% उपस्थिती, तर भावना गवळी आणि निंबाळकर सलग 3 अधिवेशन गैरहजर। बाईक टॅक्सी ॲप प्ले स्टोअर आणि ॲपल ॲप स्टोअरवरून हटवण्याच्या आदेशावरून सरकारचे घुमजाव। फेरआढावा सुरू असून कोणतीही कारवाई करू नये असं दिलं पत्र। भोंदू अशोक खरातचा आज ईडी घेणार ताबा। बेनामी संपत्ती आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सुरू आहे स्वतंत्र तपास। नीट पेपर फुटी प्रकरणात आरोपी शुभम खैरनारचं टार्गेट होतं श्रीमंत पण अभ्यासात हुशार विद्यार्थी। पेपर फुटीच्या रॅकेटची जबाबदारी शुभम खैरनारकडे असल्याची सूत्रांची माहिती। गडचिरोली पोलिसांची मोठी कामगिरी। नागपुरातील फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश। 2 उच्च शिक्षित भावांना अटक। धोंड्याच्या महिन्यात जावयाकरता सांगलीतील उद्योजकानं घेतल्या 4,32,000च्या चांदीच्या कोल्हापुरी चपला। केरळमध्ये व्ही.डी. सतीशन घेणार मुख्यमंत्री पदाची शपथविधी करता राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, प्रियंका गांधी हजर राहणार। भारताच्या शिरपेचा मानाचा तुरा। पंतप्रधान मोदींना स्वीडन दौऱ्यामध्ये रॉयल ऑर्डर ऑफ पोलर स्टार सन्मान प्राप्त। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी। लवकरच पावलं उचला नाहीतर काहीच वाचणार नाही, ट्रम्प यांचा इशारा। आणि अमेरिकेत एअर शो दरम्यान मोठा अपघात। 2 लढाऊ विमानं समोरासमोर आदळली, झाली दुर्घटनाग्रस्त। सुदैवानं विमानातील पायलट सुखरूप। आता बातमी आहे बाईक टॅक्सी बाबत। मुंबईसह राज्यात अधिकृत परवानगी विना सुरू असलेल्या या बाईक टॅक्सींवर कारवाईचा इशारा राज्य सरकारने दिल्यानंतर या नियमबाह्य सेवेला खीळ बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती। मात्र अवघ्या 24 तासांमध्ये सरकारने घुमजाव केलाय। ही सेवा देणाऱ्या कंपन्यांचे ॲप प्ले स्टोअर, ॲपल ॲप स्टोअरवरून हटवण्याचे आदेश मागे घेण्यात आलेत। त्यामुळे ओला, उबर, रॅपिडो या कंपन्यांना दिलासा मिळालाय। या प्रकरणाचा फेरआढावा सुरू असून कोणतीही कारवाई करू नये असं पत्र महाराष्ट्र सायबर विभागाने प्रस्तुत केलंय। त्यामुळे बाईक टॅक्सीवरील ठोस कारवाईचा परिवहन विभागाचा दावा पोकळ ठरलाय। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 12 मे रोजी राज्य पोलिसांच्या सायबर गुन्हे विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकांना पत्र लिहून बाईक टॅक्सी ॲप बंद करावेत आणि कंपनी मालकांवर गुन्हे दाखल करावेत अशा सूचना केल्या। मंत्र्यांच्या पत्राचा आधार घेत 15 मे रोजी महाराष्ट्र सायबरने गुगल आणि ॲपलला नोटीस बजावली। त्यामध्ये ओला, उबर, रॅपिडो ॲप हटवण्याच्या सूचना देऊन स्पष्टतेसाठी लिंकही पाठवल्या होत्या। या पत्राला 24 तास उलटण्याआधीच महाराष्ट्र सायबरने ॲपल आणि गुगलला पुन्हा एकदा शनिवारी पत्र पाठवलंय। यामध्ये 15 मे रोजी जारी केलेल्या नोटिशीवर सध्या कोणतीही कारवाई करू नये असं म्हटलंय। नवी मुंबई महापालिकेमध्ये छोट्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणावर तब्बल 500 कोटी रुपये खर्च केल्याचा आरोप आहे। 55 किलोमीटरच्या रस्त्यांवर आणखी 50 किलोमीटर रस्त्यांच्या कामांची तयारी सुरू असल्याचं सांगितलं जात आहे। वाढत्या लोकसंख्येमुळे भविष्यात पाणी आणि मलनिस्सारण वाहिन्या बदलताना हेच काँक्रीट रस्ते पुन्हा फोडावे लागणार आहेत असं माहीत असताना सुद्धा नगरसेवकांकडून उधळपट्टी सुरू आहे। यामुळे या खर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। काँक्रिटीकरणामुळे शहराच्या तापमानात वाढ होत असल्याचीही चर्चा आहे। या सगळ्याविषयी आपल्याला अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे। नवी मुंबई महानगरपालिका म्हणजे श्रीमंत महानगरपालिका अशी तिची ओळख आहे। मात्र या श्रीमंत महानगरपालिकेमध्ये उधळपट्टी तेवढ्याच मोठ्या प्रमाणात केली जाते। आपण माझ्या मागे बघू शकता की हा रस्ता 30 फुटाचा रस्ता आहे
आणि ह्या 30 फुटाच्या रस्त्यावर देखील काँक्रिटीकरणाचं काम चालू आहे. दुसऱ्या बाजूला आपण माझ्या उजव्या हाताला बघू शकता की हा रस्ता जो आहे तो 20 फुटाचा रस्ता आहे आणि या रस्त्यावरती किती वाहनं येतात जातात ते तुम्ही आता पाहू शकता की वाहनांची देखील मोठ्या प्रमाणात वर्दळ नाही आहे. अशा 20 फुटाच्या रस्त्यावर देखील काँक्रिटीकरण सुरू आहे. खरं म्हटलं तर नवी मुंबई महानगरपालिकेमधल्या गावठाणांमध्ये 3 व्हाईट टॉपिंग म्हणजेच TWT पद्धतीचं हे काँक्रिटीकरण केलं जातं असा निर्णय घेतला गेला आणि नव्या मुंबईतल्या गावठाणामध्ये हे काँक्रिटीकरण करण्यासाठी सुरुवात केली होती. परंतु शहरातल्या देखील नगरसेवकांनी त्याच पद्धतीने आपल्या विभागातले जेवढे रस्ते आहेत ते सगळे रस्ते काँक्रिटीकरण करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आणि जर अधिकारी ऐकत नसतील तर त्या अधिकाऱ्यांना आपल्या नेत्यांकडून दबाव टाकला जातो. अशा पद्धतीने मग कुठलाही पक्षाचे सगळेच सर्वपक्षीयच नगरसेवकांनी या सगळ्यामध्ये हात धुवून घेतलेले आहेत आणि या शहरामधले तब्बल 55 किलोमीटरचे रस्ते हे काँक्रिटीकरण करण्यात आलेले आहेत. अजूनही रस्त्याची कामं सगळी झाली तर हा अजून तापमानाची डिग्री किती वाढेल हे सांगता येत नाही. यामुळे नवी मुंबईकरांनी आता जागा होणं गरजेचं आहे आणि अशा पद्धतीने जी उधळपट्टी ज्या नगरसेवकांकडून सुरू आहे त्याला विरोध हे आता नवी मुंबईकरांनी सगळ्यांनी मिळून करायला पाहिजे. तरच या नगरसेवकांचे डोळे उघडतील आणि या अशा पद्धतीची उधळपट्टी थांबली जाईल. विनय म्हात्रे, न्यूज 18 मराठी, नवी मुंबई. एक महत्त्वाची बातमी बघूया. शेतकरी नेते आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी सरकारलाच घरचा आहेर दिला. राजू शेट्टी यांच्या आंदोलनाला समर्थन देत सदाभाऊ खोत यांनी महायुती सरकारवर निशाणा साधलाय. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करत असलेले आपले सहकारी राजू शेट्टी यांना आदरयुक्त वागणूक न दिल्यामुळे सदाभाऊ खोत नाराज झाले, त्यांचा पारा चढलाय. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करणारे माझे सहकारी राजू शेट्टी आणि इतर शेतकरी आंदोलकांना सन्मानपूर्वकच वागणूक मिळाली पाहिजे याबद्दल आणि ती न मिळाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. या आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी पोलिसांमध्ये झटापट झाली. त्यावेळी राजू शेट्टी यांना पोलिसांनी फरफटत नेल्याची घटना घडली. यावर सदाभाऊ खोत यांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवली आहे. शेतकऱ्याच्या प्रश्नावरती जे नेते आंदोलन करत होते, माझे सहकारी राजू शेट्टी असतील, महादेव जानकर असतील, त्यांना या पद्धतीने उचलून नेण्याची गरज आहे असं मला वाटत नव्हतं. मोर्चा काढतो म्हणले असते तर काही अंतरापर्यंत त्यांना चालत आले असते. त्या ठिकाणी तो मोर्चा अडवला असता, सभेमध्ये रूपांतर झालं असतं, सरकारनं चर्चेला निमंत्रण दिलं असतं तर निश्चितपणानं हा चर्चेच्या मार्गातून प्रश्न सुटला असता. पण मला वाटतं की शेतकऱ्याच्या प्रश्नाला थट्टा मस्करीमध्ये जर आपण न्यायला लागलो तर निश्चितपणानं हे राज्याच्या दृष्टीनं योग्य आहे असं मला वाटत नाही. आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये सर्वेक्षण केलंय तर मुख्यमंत्री पदाकरता इतर कुणापेक्षाही एकनाथ शिंदे यांना जास्त पसंती मिळेल असं वक्तव्य केलंय शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार बच्चू कडू यांनी. त्यांच्या या विधानानंतर भाजपकडून पलटवार करण्यात आला. आमचं गोड चाललंय, कडूपणा आणू नका अशा शब्दात नितेश राणे यांनी पलटवार केलाय. शिंदे साहेब जे रात्री 2 वाजता दरवाजा उघडतोय, सामान्य माणसाच्या प्रति असणाऱ्या भावना ज्या खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीच्या आहे तशा ताकदीचा मुख्यमंत्री व्हावा हे सगळ्यालाच वाटतं. मला एकट्यालाच नाही वाटत. तुम्ही जर सर्वे केला तर सगळेजण तेच म्हणणार का पुन्हा मुख्यमंत्री बच्चू कडूने अवेळी उगाचची डरकाळी फोडू नये असं म्हणणाऱ्यापैकी मी आहे. कारण का अतिशय चांगलं वातावरण आज महायुतीच्या सगळ्याच नेते मंडळामध्ये असताना उगाच काड्या टाकण्याचं काम कडूने करू नये. किंबहुना गोड आमचं सगळं चालणाऱ्या गोष्टी याच्यामध्ये कडूपणा बच्चू कडूने आणू नये. पुढच्या बातमीकडे आपण वळूया. ही आगे संदर्भातली आपण धारावीतली बातमी बघत होतो. पुढे जाऊया. अमेरिकेच्या माउंटन होम एअरफोर्स बेस इथं एअर शो दरम्यान मोठा अपघात घडला. गनफायटर स्काईज एअर शो दरम्यान अमेरिकी सैन्याच्या 2 लढाऊ विमानांची समोरासमोर धडक झाली. या घटनेनंतर परिसरामध्ये धुराचे लोट पसरले. यानंतर सगळे कार्यक्रम रद्द करण्यात आले. दोन्ही विमानांची टक्कर झाल्यानंतर दोन्ही विमानं तुटून तुकडे तुकडे होऊन खाली कोसळल्याचं बघायला मिळालं. व्हायरल व्हिडिओ अत्यंत धक्कादायक आहे. पण सुदैवानं दोन्ही विमानांमधील सगळे क्रू मेंबर्स सुरक्षित आहेत.
आपल्याला दिसेल या व्हिडिओमध्ये मागून पॅराशूटने ते खाली उतरताना आपल्याला दिसत आहेत। 2 विमानांची समोरासमोर टक्कर झाली आणि या दोन्ही विमानांचे तुकडे तुकडे झाले, ते सगळे तुकडे खाली पडले, पण सुदैवानं दोन्ही विमानांमधील सगळे क्रू मेंबर्स सुरक्षित आहेत।